आज आपल्याला साहेब आपण खूप झटून अभिजात भाषा आणलेली आहे, पण त्या अभिजात भाषेमध्ये जी काही छोटी छोटी कारणं आहेत त्यामुळं या भाषेचा कसा घात होतो हे कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. ग्रंथ आणि ग्रंथालयाची जी चळवळ जी यशवंतराव चव्हाणांनी पहिल्यांदा सुरू केली तिला आता घरघर लागलेली आहे. गेल्या कित्येक वर्षात नवी ग्रंथ खरेदी होतच नाही. गेल्या वर्षी मी हरियाणाला गेलो होतो, तिथे चळवळ नवी उभी राहिलेली आहे, एक गाव आणि एक ग्रंथालय, पण आता चळवळी इथे दिसत नाहीत. मी तुम्हाला सांगतो की अभिजात मराठी 12 कोटी लोकांची आपण मराठी म्हणतो, पण ललित पुस्तकांची दुकानं किती आहेत? 35, फक्त 35. म्हणजे 2 कोटीच्या मुंबईमध्ये 5 ललित पुस्तकाची दुकानं आहेत आणि ती दादरपर्यंतच आहेत, आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 30. 36 जिल्ह्यामध्ये 20 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये मराठी पुस्तकाचं दुकान नाही. कुठं जायचं आणि काय घ्यायचं? त्यामुळं मी आपल्याला अशी विनंती करतो की पूर्वी ST स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर जी वर्तमानपत्राची आणि पुस्तकांची दुकानं होती त्यांचे भाव चढवले गेले आणि ते मिठाईवाल्यांनी घेतले. ती त्यांची मिठाई बंद करा आणि आमच्या साहित्य शारदेचं द्वार पुन्हा खुलं करा अशी मी आपल्याला विनंती करेन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये माफक दरात मराठी पुस्तकाचं दुकान सुरू करावं. जिथे तुम्ही शासनाचे ग्रंथ, मराठी भाषा विभागाचे ग्रंथ आणि साहित्य संस्कृती मंडळाचे ग्रंथसुद्धा तुम्ही स्वस्तामध्ये विकू शकाल. मला असं वाटतं की ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, कारण महापालिकेमध्ये आपण 500 ते 1000 सफाई कर्मचाऱ्यांना वेतन देतो. का? तर ते